श्री स्वामी समर्थ. नमस्ते सर्वांना. तर पहा, काल गहू दळून ठेवले होते आणि म्हटलं आता सकाळी नाश्त्यासाठी चिकच बनवावं. तर पहा, चिकाच्या वरती कसं गढूळ पाणी जमा झालेलं आहे. ते पाणी म्हटलं एका पातेल्यामध्ये काढून घ्यावं आणि खालचा चीक जो आहे त्याचा छान नाश्त्यासाठी चीक बनवावा. तर पहा, चीक जास्त काही बनला नाही, कारण की गहू थोडेसेच भिजत टाकले होते, कारण की कुरड्या वगैरे काही बनवायच्या नव्हत्या, फक्त नाश्त्यासाठी चीक करायचा होता. तर पहा, चीक खाली छान बसलेला आहे. तर आज थोडा आणि उद्या थोडा नाश्त्यासाठी चीक वगैरे बनवते. तर त्याच्यावरचं गढूळ पाणी वगैरे फेकून देते आणि नंतर आज छान चिकाचाच नाश्ता बनवते. तर पहा, चीक बनवण्यासाठी थोडंसं अर्धा तांब्या पाणी गरम करायला ठेवलं आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि जिरी वगैरे टाकली तर छान लागतो खायला. आणि छान पटकन हलवून घेतला, कारण की चीक पटकन हलवला नाही तर त्याच्या गुठळ्या वगैरे होतात. तर थोडासाच होता, त्याच्यामुळे हलवायला काही जास्त त्रास वगैरे झाला नाही. तर पहा, छान चिकाचं पाणी वगैरे काढून घेते आणि छान चीक नाश्त्यासाठी बनवते. थोडासा चीक बघा पातेल्यामध्ये बनवण्यासाठी ठेवला, पण पातेल्यामध्ये एवढा चीक खाली घट्ट बसला होता की तो काढताच मला नाकीनऊ आले, कारण की एवढा चीक खाली जाम चिकटला होता की उलटण्याने पटकन निघत नव्हता. तर त्यातला थोडासा चीक वगैरे घेतला आणि तो बनवायला ठेवला. तर पहा, मी उलटण्याने पटपट हलवत आहे आणि गॅसही थोडा बारीक केलेला आहे, कारण की गॅस मोठा केला आणि पटकन हलवलं नाही तर त्याचा पूर्णपणे गुठळ्या वगैरे होतील आणि खायलाही चांगला लागणार नाही, मध्ये कच्चा मध्ये शिजलेला असा होईल. आणि नंतर त्याच्यावरती 2 मिनटं झाकण वगैरे ठेवून त्याला चांगली वाफ काढून घेतली आणि नंतर छान म्हटलं ना, आज चिकाचाच नाश्ता करावा. तर तुमच्या घरी कोणाकोणाला गव्हाचा चीक खायला आवडतो ते नक्की कमेंट करून सांगा. आमच्या घरी तर फक्त मी, पिल्लू आणि दिदीच खाते. आमच्या त्यांना काही चीक वगैरे असं आवडत नाही. तर फक्त पिल्लू, दिदी आणि आम्हाला तिघांना तेवढा चीक आवडतो की मी दरवर्षी नाश्त्यासाठी थोडे तरी गहू उन्हाळ्यामध्ये भिजत टाकते आणि त्याचा छान एक दोन 3 वेळेस चीक वगैरे बनवून खाते. छान चिकाचा नाश्ता वगैरे केला आणि आता म्हटलं दुपारच्या स्वयंपाकाच्या तयारीला लागायला हवं. तर पहा, आज स्वयंपाकासाठी वांग्याचं भरीतच करते. तर तुम्ही म्हणता तुझ्याकडे भाज्यासाठी 1-2-2-3च कायम भाज्या दाखवते. तर आम्हाला ज्या भाज्या आवडतात त्याच 2-3 भाज्या आम्ही सारख्या करतो. तर पहा, माझ्या भाज्यांमध्ये नेहमी वांग्याची भाजी, कारल्याची भाजी, मटकी किंवा काळे वाल, बटाटा ह्याच भाज्या असतात, कारण की कोबी, फ्लावर, शिमला मिरची आणली की आमच्या घरातले कोणीही खात नाही आणि भाजी केली की ती तशीच पडून राहते. त्याच्यामुळे ज्या भाज्या आवडतात त्याच भाज्या वगैरे बनवते. तर पहा, आता उन्हाळा आहे त्यामुळे दूध आलं की ते लगेच तापत ठेवावं लागते. जर दूध तापवलं नाही की ते तसंच खराब होऊन जाते आणि मग खूप वाईट वाटते की एवढं दूध आलं आणि पैसेही फुकट गेले. तर पटकन दूध वगैरे तापवून घेते आणि छान वांग गॅसवरती भाजायला ठेवते. पण त्याच्या आधी वांग्यामध्ये आळ्या वगैरे आहे की नाही ते पाहून घेते आणि नंतरच वांग भाजण्यासाठी ठेवते. तर वांगे वगैरे भाजायला ठेवते. एका गॅसवरती दूध वगैरे तापते. चहा वगैरे तर आज काही केला नाही, कारण की चीक खाल्ला. म्हटलं चिकावरती उगीच चहा नको, कारण की व्हायचं दोघांचं भांडण पोटामध्ये, म्हणून आज चहा वगैरे काही केला नाही. दूध तापत ठेवलं, वांग भाजायला ठेवलं आणि आता म्हटलं चपाती वगैरे करावी, कारण की भाकरी केली की मुलं खातच नाही. तर म्हटलं चपाती करावी आणि नंतर एखादी भाकर वगैरे करावी आमच्यासाठी. तर पहा, पटकन पीठ वगैरे मळून घेते, चपाती बनवते आणि नंतर कपडे भांडे तर आहेतच अजून. आधी स्वयंपाक केला की मुलांना खायला देता येतं, कारण की सुट्टी आहे म्हटल्यावरती मुलं घरी आहे. तर नाश्ता केला तरी थोड्या वेळाने लगेच म्हणतात की भूक वगैरे लागली. तर आधी स्वयंपाक करून घेतला की मग टेन्शन नाही, बाकीचे कामे आपल्याला आपली निवांत करता येतात. नाही तर सारखी मुलांची मागे टुकटुक असते की काय खायला. तर म्हटलं पटकन स्वयंपाक वगैरे करून घ्यावा आणि नंतर भांडे वगैरे घासून घ्यावे. चपातीचं पीठ वगैरे मळलं आणि एका बाजूला भिजत ठेवलं. तर तोपर्यंत म्हटलं डाळ वगैरे शिजत लावावी, कारण की चपात्या होईपर्यंत म्हटलं डाळ शिजन आणि नंतर डाळ शिजली की पटकन डाळीला फोडणी वगैरे देता येईल आणि कुकरला भात लावता येईल. तर पहा, आजच्या जेवणासाठी आमच्या घरचा मेनू आहे वांग्याचं भरीत, चपाती आणि डाळ भात. तर पहा, पटकन चपाती वगैरे करून घेते, तोपर्यंत डाळही शिजते आणि पटकन डाळीला फोडणी वगैरे देऊन त्याच कुकरमध्ये भात वगैरे लावते.
माझ्याकडे तर 3-4 कुकर आहेत, पण मी एकाच कुकरचा जास्त वापर करते. छोटा कुकर आहे त्यामुळे त्याच्यामध्ये भाज्या लावणं पटकन सोपं जातं आणि घासायलाही जरा छोटासा हलका हलका बरं वाटतं. तर डाळ शिजली की त्याच कुकरमध्ये मी भात वगैरे लावते आणि नंतर मग तो भात वगैरे काढून ठेवून कुकर घासून वगैरे ठेवते. कारण की 2-2 कुकर काढले की भांडे घासायला खूप पडतात आणि कंटाळा येतो. मोठाही कुकर आहे, त्याच्यामध्ये कुकरचे डबे वगैरे आहेत, पण तोही कंटाळा येतो की पुन्हा डबे घासा, कुकर घासा. त्याच्यामुळे छोटाच कुकर आहे, त्याच्यामध्ये पहिल्यांदा डाळ वगैरे लावून घेते आणि डाळ शिजली की डाळीला फोडणी देते आणि त्याच कुकरमध्ये भात वगैरे लावते. म्हणजे भांडेही जास्त पडत नाही आणि काही नाही. चपात्या करून होत आहे तोपर्यंत वांगही छान एका पातेल्यामध्ये भरून ठेवलं, कारण की वांगं भाजलं आणि ते जर एका पॅक बंद डब्यामध्ये किंवा पातेल्यात झाकण ठेवलं की त्याच्या वाफेने त्या वांग्यावरचे सालपट आपोआप उकळले जातात आणि वांगं सोलायलाही बरं पडतं, जास्त अवघड वगैरे जात नाही. तर पहा, वांगं भाजलं आणि एका पातेल्यामध्ये झाकण ठेवून त्याला बाजूला ठेवून दिलं. मग माझ्या चपात्या होतात तोपर्यंत वांग्यावरची काळी भाजलेली साल आपोआप बाजूला होते आणि वांगं पटकन तव्यामध्ये परतायलाही छान लागतं. स्वयंपाक वगैरे सगळा पूर्ण करून घेते आणि काल जे गहू दळले होते त्याचा चोथा राहिला होता. म्हटलं त्याच्या बिवड्या वगैरे बनवावं. तर तुम्हाला माहिती आहे का की चोथ्याच्या बिवड्या कशा बनवतात ते? कारण की गावाकडे सगळेजण गव्हाचा चीक झाला की त्याच्या कुरड्या वगैरे करतात, पण राहिलेला जो चोथा असतो त्याचा छानपैकी बिवड्या वगैरे बनवतात. तर म्हटलं आज मीही त्या बिवड्या बनवणार आहे आणि मी प्रत्येक वेळी असे नाश्त्यासाठी गहू वगैरे भिजत टाकले की तो चोथा काही फेकून वगैरे देत नाही. त्याचा दरवर्षीप्रमाणे बिवड्या वगैरे बनवते. तर पहा, बिवड्या बनवण्यासाठी फक्त चोथा लागणार नाही, तर चोथ्यामध्ये आपण भात शिजवून टाकणार आहोत. तर पहा, माझ्याकडे कमीत कमी 1 किलो गहू असतील त्याचा चोथा आहे आणि त्याच्यामध्ये टाकण्यासाठी अर्धा किलो तांदूळ घेतलेले आहेत. तर पहा, आपल्याला तांदूळ हे राशनचे घ्यायचे आहेत, बाकीचे इंद्रायणी कोलम वगैरे तांदूळ घ्यायची गरज नाही आहे. रेशनचे तांदूळ टाकले तरीही त्या बिवड्या छान लागतात. तर पहा, एका गॅसवरती पाणी गरम करण्यासाठी ठेवते, म्हणजे त्या चोथा वगैरे त्याच्यात आधी शिजवता येईल. तर पहा, थोडंसं पातेल्यामध्ये तेल वगैरे टाकलं आणि जिरी वगैरे टाकली. तर जिरी थोडी तडतडली की त्याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट, मीठ आणि हळद टाकणार आहे आणि वरतून 1 ते 1.5 तांब्या पाणी टाकून ते पाणी उकळण्यासाठी ठेवते. तोपर्यंत पहा, दुसऱ्या गॅसवरती छान रेशनचे तांदूळ धुवून त्याचा भात लावण्यासाठी ठेवलेला आहे. तर पहा, भातामध्ये आपल्याला तांदूळ शिजताना थोडंसं पाणी जरा जास्तच टाकायचं आहे, कारण की भात जरा मऊ सुत शिजला पाहिजे, म्हणजे त्या चोथ्याच्यामध्ये तो चांगला मिक्स होईन अशा पद्धतीने भात आपल्याला मऊ शिजून घ्यायचा आहे. तर पहा, इकडच्या गॅसवरती छान लाल तिखट, मीठ व हळद वगैरे टाकलं आणि 1 कुकरचं भांडं भरून पाणी त्याच्यामध्ये ओतलं. आता हे पाणी उकळेपर्यंत जरा थांबते, तोपर्यंत आपला भातही शिजते. तर पहा, पाणी उकळण्यासाठी ठेवले. 5 ते 10 मिनिटांमध्ये आपलं पाणी छान उकळून निघेल आणि पाणी उकळलं की तो चोथा राहिलेला आहे त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून चोथा छान मिक्स करून घ्यायचा आहे आणि नंतर मग त्या उकळलेल्या पाण्यामध्ये आपल्याला उकळलेल्या पाण्यामध्ये सर्व चोथा टाकलं की आपण गॅस जरा वेळ बारीक करूया, म्हणजे तोपर्यंत आपला भातही शिजतोय. भात शिजला की छान त्याच्यामध्ये भात वगैरे टाकून देऊ आणि 5 मिनटं गॅस मोठा करून त्याला उकळी काढून घेऊ आणि नंतर मग तो चोथा आणि भात एकत्र छान शिजण्यासाठी थोडा वेळ गॅस आपल्याला बारीक करावा लागणार आहे. थोडा वेळ गॅस बारीक करून 10 ते 15 मिनटं छान भात आणि तो चोथा एकत्र घट्ट होईपर्यंत आपण तो शिजवून घेणार आहोत. इकडे कुकरच्याही 2-3 शिट्ट्या होऊन गॅस मी बंद केला आणि आपल्या पाण्यालाही तोपर्यंत उकळी आली. तर पहा, भात थोडासा थंड झाला आहे. आता त्या उकळीमध्ये मी एका चमच्याने भात वगैरे टाकून घेते. तर पहा, भात कसा मऊ सूत शिजलेला आहे. तर भात जर कडक असेल तर मग त्या पाण्यामध्ये बऱ्याच वेळ भात शिजण्यासाठी लागेल, म्हणून आधीच जरा पाणी जास्त टाकून भात चांगला शिजवून घेऊया. तर पहा, भात आणि तो चोथा छानपैकी एकत्र हलवून वगैरे घेते आणि हे तो दोन्ही सारण बऱ्याच वेळ म्हणजे 10 ते 15 मिनटं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. आपोआप त्याचं पाणी वगैरे भातात आणि चोथ्यामध्ये शोषून जाईल आणि छान घट्ट असं ते सारण तयार होईल.
गावाकडे या चोथ्याच्या बिवड्या बनवण्यासाठी त्या चोथ्यामध्ये ज्वारी बारीक करून टाकतात. तर माझ्याकडे काही ज्वारी वगैरे नव्हती, त्यामुळं मी भात टाकलेला आहे. तर तांदूळही या चोथ्याच्या बिवड्यामध्ये टाकतात, कोणी ज्वारी वगैरे टाकतात, पण माझ्याकडे तांदूळ होते म्हणून मग मी त्याचा भात शिजवून त्या चोथ्यामध्ये टाकलेला आहे. तर पाणी पूर्णपणे आटून गेलेलं आहे आणि चोथा आणि भातही छानपैकी शिजलेला आहे. तर पटकन वरती टेरेसला जाते आणि छान बिवड्या साडीवरती टाकून घेते. तर ऊन एवढं झालं होतं, पण त्या एवढ्या उन्हामध्ये छान बिवड्या वगैरे केल्या. तर सारण पातेल्यामध्ये केवढं मोठं दिसत होतं, पण बिवड्या तर एवढूशाच झालेल्या आहेत. दुपारी छान बिवड्या वगैरे केल्या आणि आता म्हटलं संध्याकाळच्या ते स्वयंपाकाची तयारी करायला हवं, कारण की रोज सकाळ झालं की स्वयंपाक, संध्याकाळ झालं की स्वयंपाक. आपल्याला दुसरं काही कामच नाही आहे, तेवढं 2च काम आहे, सकाळचा स्वयंपाक, संध्याकाळचा स्वयंपाक. तर पटकन संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागले. आज काही जास्त स्वयंपाक वगैरे करायचा नव्हता, कारण की जास्त कोणाला भूकही नव्हती. तर सकाळी डाळ भात केलता, भात संपला होता पण डाळ शिल्लक होती, म्हणून म्हटलं पुन्हा एकदा थोडासा पांढरा भात लावावा. तर कुकरमध्ये छान भात वगैरे लावते आणि नंतर आमची दीदी म्हटली की मला पापड खायचा आहे, तर मग तिच्यासाठी पापड तळणार आहे. तर तोपर्यंत आमच्या पिल्लूला शेवया खायच्या होत्या, तर म्हटलं त्याच्यासाठी थोड्या शेवया उकडाव्या. तर स्वयंपाक जास्त नाही म्हटलं, पण तरी शेवया करायच्यात, भात लावायचा आहे, पापड वगैरे तळायचे, तर थोडा नाही जास्त स्वयंपाक आहे. भात शिजण्यासाठी ठेवला आणि म्हटलं आता पटकन पिल्लूसाठी शेवया कराव्यात. तर ह्या घरी बनवलेल्या शेवया आहेत, विकतच्या शेवया नाही आहेत. तर आमच्या पिल्लूला शेवया आवडतात म्हणून त्याच्या आजीने खास त्याच्यासाठी शेवया वगैरे बनवलेल्या आहेत. तर शेवया वगैरे उकडून दिल्या, पिल्लूला खाण्यासाठी दिल्या आणि नंतर म्हटलं पापड तळावे. तर आमच्या दीदीला पापड खायचे होते आणि म्हटलं डाळ भात आहे तर त्याच्यासोबत तोंडी लावण्यासाठी म्हटलं छान उडदाच्या पापडाचा खुडा करावा. तर पापड बरेच तळले, 2-3 दीदीसाठी खायला ठेवले आणि बाकीच्या पापडाचा म्हटलं छान भुगा वगैरे करून नंतर कढईमध्ये लसूण जिरे टाकून, लाल तिखट मीठ टाकून छान पापडाचा भुगा त्याच्यामध्ये फ्राय करून घ्यावा, म्हणजे झाला आपला डाळ भातासोबत खाण्यासाठी पापडाचा खुडा. तर तुम्ही कोण कोण डाळ भात केल्यावरती पापडाचा खुडा खाता हे नक्की कमेंट करून सांगा. आमच्या दीदीला आणि आम्हाला तर एवढा पापडाचा खुडा आवडतो की मुलं कधी कधी तो नुसत्या चपातीसोबत खाण्याऐवजी नुसताच खातात. मी एकटीच किचनमध्ये स्वयंपाक करत नाही आहे तर माझ्या मदतीसाठी आमची दीदी आहे आणि पिल्लू दादाही मध्ये मध्ये येतच राहतो की मी हे करू का ते करू का. आणि दीदीला दुसरं काम सांगितलं तर तिला ते करायचं नसतं, पण मी जे काम करते त्याच्यामध्ये मध्ये मध्ये लुडबुड करायची असते आणि तू एकटी कर म्हटलं तरी तिला कंटाळा येतो, पण मी जी गोष्ट करायला घेईन त्याच्यामध्ये तिला मला हातभार लावायचा असतो. तर असंच मुली काम करायला शिकतात. तर आमच्या दीदीला अजून काही जास्त स्वयंपाक वगैरे बनवता येत नाही, पण मी कधी कधी स्वयंपाक करताना अशी किचनमध्ये येते आणि मला थोडा हातभार वगैरे लावते आणि मग असंच मध्ये मध्ये स्वयंपाक थोडा थोडा पाहून ती करायला शिकलेली आहे. तर स्वयंपाक झाला, पण आमच्या पिल्लूलाही मध्ये मध्ये दीदीसारखं काहीतरी स्वयंपाक करावा वाटतोय तर तोही येतो आणि मध्ये मध्ये काही ना काही करतच असतो जेवण वगैरे केलं आणि नंतर म्हटलं आपला किचन ओटा आणि भांडे वगैरे घासून घ्यावे. तर किचन ओटा वगैरे आवरला, भांडे वगैरे घासले. म्हटलं आता पटकन काम उरकलं आहे तर झोपायला जावं, पण कसलं झोप, कितीही लवकर कामं उरकले तरी संध्याकाळचे 11, 11:30 हे झोपायला होतातच. तर हा होता आजचा माझा डेली व्लॉग. जर तुम्हाला माझा डेली व्लॉग आवडला असेल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर करा. पुन्हा भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये.